तर जय भीम बहिणी आणि भावांनो. तर ब्लॉग काढायचा मुद्दा असा आहे की आज नागपंचमी. तर तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर ही अनुश्री आहे. झोका खेळून आली. आता मेकअप करायचा नाही काय? मी पण साडी नाही घातली. आता मला पण साडी घालायची आणि मेकअप करायचा आहे. मग तुला बी साडी घालायची. हा लगेच झोका खेळायला मला पण यायचं या. तर माझ्यामुळे मोडून झोका नाही मोडत. झोका नसतोय मोडत. नाही बाबा माझं वजन असतंय काय? एवढी जाड आहे मी. झोका लय मोठा असतो या. हा झोक्याला एवढी सोल असते एवढी. नाही तुटत. गप्पी बांधल्यामुळे गप्पी बांधल्यावर तुटत नसतो या. ढिला बांधल्यावर तुटत असतो या. तर मग ढिला बांधलेला असला तर मग मी पडत झोक्यावरून. नसला ढिला बांधलेला तर मग मला झोका येते खेळायला. तर बहिणी आणि भावांनो तर हो का हा मला हाय ना तू बालावून खेळ मी बसून खेळते. बरं बरं मला तो झोका द्यायची ना. नाही झालं बालीची तिकडं बघ तू झोक्याचं बोलायलीस. ताई स्वयंपाक करायला लागली या. तर बहिणी आणि भावांना हो का पोळ्याचा स्वयंपाक सुरू झाला. तर पोळ्या बनवायला लागली ती. तर मी म्हणलं होतं मी बनविते पण ती म्हणली नाही मला बनवायच्या. आता तर प्रत्येक सणाला मला तशीच करते ती. मला बनवूच देत नाही पोळ्या. तर माझ्या पण पोळ्या इसरायला लागल्या आता बनवायच्या. तर तिला चांगल्या यायला लागल्यात बघा. तुला तुम्हाला नंतर मी दाखवते तर कसल्या पोळ्या येतात तिच्या. तर हे स्वयंपाक माझा फेवरेट स्वयंपाक आहे. फेवरेट आहे का? तर तिचं फेवरेट. आणि तू अशी काऊन माझं नरड दाबायली हा? तर मोठी मुलगी गेली वडवणीला. तर ती आता तिच्या मुलीला कपडे आणायला गेली या. आणि तिचे पप्पा आणि ते दोघं जण गेले तर सोबत. तर मला म्हणत होती चल. तर म्हणलं न गं. तर ही स्वयंपाक बनवायला लागली. हिच्यापाशी पण कोणतर पाहिजे म्हणून थांबले मी हिच्यापाशी. आणि ती गेली या. तर ती आता येईन बघा. हे का नाही अनुश्री? मला मेकअप आता करणं. आता लगेच मेकअप असतो का? हा थोडा थांबून असतो या. पुन्हा मग खराब होतोय मेकअप. मग पुन्हा मेकअप करायचा. फोटो हे काढायचे. तुला फोटो काढायचेत का? आता कल हा डोंगराला डोंगराला स्वयंपाक हे करून कधी जाणार किती वाजले? शिवायचंय मला. आता किती वाजल्यात? आता वाजले असते ना. किती वाजलेत आता नाही दिसत त्याच्यावर. आता चालू आहे तर आणलं बी बाबा शिवून. पिंकीने आणलं बघ शिवून आहे का? डोंगराला मग तू शिवत बस. कधी काल टाकलेलीत का ग? काल टाकले होते ना. लगेच शिवून बी दिले. हो अर्जंट दिले. मम्मा साडी घालणं मला पटकन मेकअप करणं. आम्ही जातो डोंगराला. तू बस इथं शीट ब्लाऊज. आणि तिला दिदीला ब्लाऊज कुठे आहे? तुम्ही दोघी बसा ना. मी पिंकी अनु नंदनी आम्ही सगळे जातो. तर मला पण यायचंय. तू शिवायचं म्हणतेस ना ब्लाऊज. 4 वाजता जाऊ मग आपण. 4 वाजता गेल्यावर काय काय जायला तिथं तास लागल. पुन्हा नाही तास लागत. एक अर्ध्या तासात तर जात होता आपण वर. नाही मम्मी मला आता जायचंय या. कुठं डोंगराला? झोक्याकल. तुला यायचंय? झोक्याकल. झोक्याकडं नाही. आम्ही डोंगराला जाणार आहे. डोंगराला फोटो काढायला. तर फिरायला लय भारी आहे बरं का आमच्या इथं. यसोदपाडी म्हणून असं डोंगराचं नाव आहे. तर तिथं आम्ही आज जाणार आहेत. तुम्हाला दाखवते मी ब्लॉग मध्ये. मम्मी मला पटकन पटकन मेकअप करणं पटपटा. मला मेकअप तर पुरण परतून घ्यायला लागली आता. तर पुरण परतून झालं की लगेच पोळ्या बनवायच्या. तर मी पिटते बघा ग. नको राहू दे. मीच देते. तूच ते म्हणालीस. तर बघा अशी करते. मला सगळं तीच करणार आहे. एक सुद्धा कामाला हात लावू द्यायला झाली मला. काय झालं काय नाही काय की. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला तीच स्वयंपाक करायला दिसत असणार आहे. आणि दिसत असणार आहे म्हणजे दिसती. आणि तुम्ही माहित असणार आहेत की मी स्वयंपाक करीत नाही. पण मी करते स्वयंपाक. पण ती माझा व्हिडिओ करीत नाही. शाळेत जाते का तेव्हा मम्मी स्वयंपाक करते. मी घरी असल्यावर मीच करते या. तीच करते. आम्ही घरी असल्या का ती माझ्या स्वयंपाकाचा व्हिडिओ काढून लगेच टाकते. म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की मीच करते प्रत्येक वेळेचा स्वयंपाक. तसं काही नाही. मम्मी करते या. मी शाळेत जाताना. तर आता मी आज पोळ्याचा स्वयंपाक करायला लागले. कसा येते कसं नाही ते सांगा कमेंट मध्ये. पोळ्या कशा येतात त्या सांगा. मी कधीतरी बनवते. म्हणजे हे असं सणाचा म्हणजे सण असलं तर सणाचा स्वयंपाक करते या. नसता मम्मीचं दररोज करते. आणि खाऊ वाटलं तर नाही करीत. खा वाटल्यावर मी कुठे करते? तू करतीस ना. मम्मी मला मेकअप
मेकअप कर ना ग पण तर मी पण बनवलेली पोळी तुम्हाला दाखवीन आणि तिने पण बनवली. मम्मी हं? मला आईनं मेकअप कर ना ग पटपटा. तुला तर नुसतं मेकअपच येड आहे बघ. काय कसं स्वयंपाक बनवले तिच्या हाताखाली काय देऊ लागायचं काय. तर मला पाणी दे प्यायला उठ बरं. मला झोका जायचंय खेळाय झोका. मग जा ना मग तू झाक्याकडे पण. मला पाणी दे ना प्यायला गिलासात पाणी. एक गिलास नाही तांब्यामध्येच दे आता. तिला काल सांगितलं तर ऐकत नाही बरं का. पण आज ऐकायला लागली तिला साडी घालायची. टाकीचं देईन ती टाकीचं चांगलं नाही कसला आहे खराब झालंय ते लय दिवसाचं या ते नको देऊ मग मला पाणी. नग दुसरं दे मला. तायकून घे मला ते नग. ताई म्हणली खराब झाले ते पाणी छान नाही. तर गेली रुसून. तर झालंय आता आमटी करायचं चालू आहे. तर पुरण हे परतून झालंय. कोण आली दीदी आली आली दीदी. तर काय घेऊन आलीस ग. स्वरालाच आणले तर बाई तुला नाही आणले दीदी. का ग माझ्या अनुला आणले नाहीस कपडे. हा होय आणलं का कपडे आणले ना तुम्ही. मी कुठे गेलो कपडे आणाय. तिला माहित आहे ना. मी नव्हतं गेलो ते दिदी गेलती. दिदीनं आणले तिच्या स्वराला. मी नाही गेलो. मी गेलो असतो तर आणले नसतं. हे तुला आणले तसलं काय आम्हाला कपडे नाहीत काय नाहीत आणले तुम्ही लेकरला माझ्या. हे असलं आणलंय तिला साडी घालायची आता. साडी घाला तिला जाऊ दे. छान आहे का मस्त आहे मस्त आहे मस्त आहे. केवढ्याचा हे केवढंच आहे पप्पा 370 रुपयाचं. 370 तरी चांगलं भेटलंय. कापड हे मस्त आहे. आज तर बघ स्टॉल सारखंच भेटलं तिथं. हुडकीला सापडलं नाही. हे निळ्याला निळा आणि त्यात पिसाला असलं दिलंय हिरवं. हे म्हणलं थोडं डिफरंट भेटतं या. डिफरंट पण हे नाही ना जुळत असतं. ते म्हणलं मधून काय होईल या. गुलाबीला नाही जुळत ती. कालचं आदित्यचं शिवलेलं बघितलं नाही का ते कसं दिसतंय. बघू साडी वेगळी आणि ते ब्लाऊज वेगळं दिसायला लागले. हा अस्तर वेगळं होतं ना. मग हे बी तसं वेगळंच झालं ना. काय नाही ते भडक गुलाबी आहे. फिकट गुलाबी कलर आहे. कुठं आहे का पिस्ते ठेवून दिलाय का मिशनवरच आहे. आणि लेस आहे का नाही लेस आणायची तिथं म्हणते काही विसरले लेस फोन लावा लागतोय की मग. दे की मला. मग आता तुला ड्रेस आणणार नाही. आता जाऊ दे. खायच्या लिस्ट लावून टाका. तसली नव्हती लेस पाहिजे आम्हाला. मण्याची पाहिजे होती मण्याची. त्या साडीवर इकडून असं खाली एक दिन बाहेर. पायाला. तुम्ही येऊस तर अर्धा स्वयंपाक अस्मिताने उरकीला. आता नुसतं लाटायचं राहिलंय. बेसन पीठ आणा बरं जा बरं. ते मला एक चॉकलेट दे मग मला. अय चॉकलेट गुलाबी होता ह्याच्यात ते पाचच नाही पाहिजे. हे छान कलर आहे की. राहू दे मला खाऊ दे ना. हं? एक दिन बाहेर. जाऊ दे आता उद्या गेले नाही होती. तुला आणायला लागल्यावर कपडे कोणाच्याला आणाय ना तिला. राखे बांधायच्या टायमाला आणायचं. उद्या ते मटेरियल आणायचंय हाय का नाही. तिथंच घ्यायचं आणि तिकडंच टाकायचं पण मापाला तुला अंगावरच माप घ्यावं लागतं. तर हे का पोळ्या अशा बनवल्यात तिने. आणि आता ती लाटीत होती तर तिची बहीण म्हणली माझ्या बहिणीला तुम्ही लय ताना लागला तर बाबा म्हणून हे का ती लाटू लागायला लागली पोळ्या. आणि तिची मोठी बहीण जेवण करायला. भूक लागली होती तिला पण लय. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं. वडीने काय खाल्लं म्हणलीस. सांबर वडा खाल्ला. पण थोडासाच असतो की त्याआधी काय पोट भरतं एवढं घरात. या लेकराला भूक लागली ते आल्या खा म्हणलं तर म्हणलं भूक नाही मला. हो खाल्लं. पण आपल्याला असं वाटलं नव्हतं होय ग दीदी आपल्याकडे येईन म्हणून. मी तर म्हणलं तिकडून तिकडच जाते काय की. माहित झालं की ते पारगाव जाता पारगावर थांबणार होय नसतं माहित झालं. कोण भया वाटत म्हणलं होतं तू आला होता भया. ह्यांना भेटला तर वडूनला गेलते ना.
पुरण उरतंय खाया पुरते झाले असतात आता राहू द्या ते पुरण तसंच ठेवून द्या संध्याकाळी लाटा आहे त्यांना उरू दे लय मोठं उरू दे चला म्हणलं दीदी ताज्या ताज्या करायच्या आणि खायच्या तिने मला लावला होता फोन मला म्हणली कवा येईलीस म्हणलं नाही येणार हिने लावला होता असं तसं हो जाणार आहे म्हणली मी खरं म्हणलं ये बाबा जा म्हणलं बघ लग्न झाल्यास होत्यात का ग भेटी हा कधी कुठं होत होत्या बाबा पहिल्या कमून पण असं मी तर घेऊन येत होते की ह्यांना सारखं नव्हते येत मग मम्मीच येत होती पण आता लग्न झाल्यास तिच्या मनावर कवा यायचंय कवा नाही तू जर आलीस तर ती नसती ती जर आली तर तू नसतीस कोणचं म्हण मन मन गेलं तिकडे तुमचं मन घरी आता. हा तुम्हाला या म्हणलं तरी तुम्ही बळच येत नाहीत आमच्याकडे काय नाही आता फक्त नवरा हा ओय, ती फाटायची फाटायची खाली टाक फाटायची ती बघ ना पोळी फाटी पण धरणं म्हणतात आता हातात ती ती काढती फाटायला लागलं मी नाही करणार ते लाव जास्त वरून मग पोळी फाटल्यावर काय म्हणायचं काय ना पोळी फाटली म्हणायचं फुटली म्हणते फुटली फुटली म्हणते फुटली फुटली तर तव्यावर तव्यावर फुटते पण हातावरती बोटाने हे झाली ना जरा हा मग म्हणून पीठ पातळ झालं असं नाही पीठ बरोबर आहे मस्त नाही पीठ बरोबर आहे ते काय झालं असं बोट वर गेलं असं धरलं होतं ना असं केलं असं केलं की गेलं हा मग ती मऊ मऊ पोळी झालेली असते ना पुरणाने त्याने आणि तू भाकरी हाताने उलती तीस आणि पोळ्या उलताने उलतायलीस मला तर उलटाण्याची गरज नाही फक्त तेल लावायचीच नाही तर हे का नाही हातानच मला बी तसंच काय हाताने भाकरीला बी उलतानीची गरज नाही पोळ्याला बी मला पहिले भाकरीला लागते गहू ते तवा चिटकत आहे लगेच पण पुन्हा नाही लागत नाही जितकं मला तर पप्पा नाही तर ते म्हणत असते तर पाणी घे बरं मला काय नाही ओळख नाही जीव नाही का मला म्हणते असं म्हणते भाजी बी मग हाताला हल्ली जाता मामा म्हणते भाजीला म्हणायचं काय नाही तुम्ही एक खात आणि मी एक खात दोघांनी असं तर मग भाजीच तयार होती भाजी लय भारी लागते पुन्हा मामाला द्यायची खायला मामा म्हणायचं, खा बघा कशी लागते. तर फुगल्या पोळी पोळी बघा फुगली कसली भारी फुगली फाटली नाही म्हणजे सॉरी फुटली नाही फाटली नाही होय ग असे म्हणतात ना जे माणूस जास्त फुगत आहे त्याचीच पोळी फुगती म्हणून नाही जे दिसत नाही का त्याची फुगती आणि मी नाही फुगले मी रुसले तरी माहिती पोळ्या फुगत आहेत आता पत्या फुगत आहेत सगळं होतं नाही मी रुसू नाही रुसू तरी फुटत्यात बी फुटत्यात बी तसंच मला फुटत्यात बी माझं काहीच होत नाही माझं सगळं होते सारखं फक्त फाटत आणि फुटत नाही बरं काका आयफोन घेतलेली पार्टी द्यायची हा आली आता पार्टी तुम्ही म्हणला तर तू ये मी पार्टी देतो बघा आता पार्टी घेते आता तुमच्याकडून द्या पप्पा पार्टी का देवात लागते नाही आधी इतक्या लांबून कधी जाताना दुकान उघडं असं मला सांग नाही दुकान नाही नेमके दुकान उघडं कशासाठी ते आम्हाला अर्धी अर्धी लावायची ती पार्टी नाही दुसरी पार्टी माग दुसरी बरं दुसरी काका बियर नाही तर हात भेटला मयो ते बंद व्हायली आता आमच्या गावातली बरं बंद व्हायली झाली नाही ना गावातली बंद होणार आहे होणार आहे होणार नाही होय. हा आम्ही दुसऱ्या गावात जाऊन आलो म्हणालीच का नाही तीन ग मग दुसरी चांगले तुम्ही माय लेकर आहेत ना पेतान का माहिती देतात पेतान ते देखत नाही बाबा ते मागून असा घोट आणला की असं करायचं पण तरी घोट आणायचा की तू तिथं बघूस तर घोट आणायचा पण मी लगेच ओळखीन ना तुम्हाला नाही आम्ही असं बघणार वाटतं मी पियानो. तुला पुन्हा चलायचं कसं माहिती का असं मागं मागं वापस आणि तुला वाट मग ते आम्ही टोपले घेऊन उरपटच पळत होत ना मला ते आठवलं. टोपलं घेऊन वापस कसं चालतं वा घर बांधताना असंच त्यांनी ते बिअर पिऊन आलते असं ही कर की सरळ थांबत आहे तसंच आहे तुला आहे मग काकाची खोड माहिती आहे तुला आम्ही बाहेर सेम मध्ये हं. तुला माहित आहे का ग कधी झालत ते घर बांधताना कुठं होतीस तू कुठं होतीस ह्या इथपर्यंत आले टोपलं घेऊन इथपर्यंत इथून जी गेट पर्यंत गेले गेट पास तुळशी पाशी जाऊन बकुणी मला हसू बी यायला आणि कस तरी बी वाटायला लागले ते पडले म्हणून उचलाव का काय करावं का हसत बसावं प्रत्येक पोळी फुगायली तुझी प्रत्येक लाटणारी कोण आहे मग हा वनिता मस्तीची पुरगी हा माझ्या पहिल्या सुटच्या बघितलं ना तुम्ही पोळ्या कसल्या आलत्या तर संध्याकाळच्या तुझे बघा. बघितले ना? संध्याकाळच्या बघा संध्याकाळच्या तुझे बघितले ना? संध्याकाळी करणार आणि मला एखादी लाटू द्या की मग माझी बघा संपलं पीठ बरं ती लाटू दे जरा थोड्या वेळानं अगोदर म्हणजे असं ती लाटू दे. तिला माहित होतं की संपलंय पीठ आता हो पुन्हा म्हणते कर ना ऐका पाहुण्यानं मस्त देते हुंडा भरून तुला देते
जरा मोठा घास दिला पाहिजे तुला. हो तू कधी जाणारच आता वापस लगे का राखी पौर्णिमा पासून आहेस इथंच नाही, उद्या जाणार आहे वापस. हाय ए, गं बस. आम्हाला नवरा वाट बघत बसला आपण तिकडे यायची मागणी बस. मंगळवारी मामा मंगळवारी येता होती. मंगळवार काय नाही पुढचा मंगळवार आता. दाजी जाऊन आला, दाजी जरा शांतीला जरा जरा 2 दिवस आता ही आली म्हणावा सुखाने आता ती बी राहणार आहे आणि मी पण राहणार आहे म्हणा राहा. दाजी म्हणते काय करतो तिकडे राहिली नाहीत म्हणत तिला म्हणले तर राह राखी पौर्णिमा पासून म्हणून रात्रीचा विषय चालू होता महिनाभर यायचं नसते हा बरं आहे ना. बघू आता महिनाभर ही राहती का तिकडून तिकडून म्हणजे थांबली की मी यायला तुला. दाजी आले की बांधून ठेवायचे. हा जाऊ द्यायचं नाही दाजी. मग तू पाहिजेच इथं मी जाणार माझ्या नवऱ्याकडे. म्हणजे दाजीला बांधून ठेवायचं तू तुझ्या नवऱ्याकडे जायचं ते दूध धू आम्ही ना इथंच आणून ठेवू मी त्या पण दाजीला. ते दाजी वाहून गेले कुठून दिसत ते. कशा सटकते हे बी दाजी वाढलेत आता लग्नाच्या आधी होते हा लय लय खराब झाले तर. लग्न झाल्यावर ढेरी येत असते रे. भयात बघ तू. बरं ह्या दाजीला आली का नाही इकडे झाली हा. ते दाजीला ढेरी काय मासत नाही ढेरी दिसून येणार आहे. आमची दाजी बोलत बी नाही तर काहीच नाही हो गं मा, मी त्या दिवशी बोलायला लागली. ते दाजी लाजुळे आहे ते लाजुळे. मला कसं काय लाजत नाही आता अरे तुला लाज लागली. तिकडच आहे हा मला नाही लाजत तुला नाहीत ना अजून. तू वहिनी आहेस त्याची पहिली हा, मग वहिनी. या लेकी आहेत ना ह्यांना काय बोलावं असं म्हणते तू. मजाक मध्ये काय मजाक तरी काय करावं. म्हणायचं ते दोन्ही नाते जुळलेत आता म्हणावा हा, आता तू हे बी दाजी आहे तर मग हे बी दाजी तर काय करावं त्याला. हा राहू दे, ताटात धुवू नको खाल्लेला काय फायदा नाही माझा पण मी खाल्लंच नाही. तू बी नसलेस खाल्लं तर कुणाचं बी असलं तरी खरकट काढून ठेवायला होती ना. पडत होती. लग्न झाल्यावर हात गपच नाही हा? नाही ग बसत आधी कसं बी असलं तरी बसतं माणूस पहिलं होय, मी ताट बघून हम्म. कसलंय ताट ते. काय माहित नाही मला उचला ना तर राहू द्या तिकडे. तर चला आता ब्लाऊज शिवाय घेऊ बरं ब्लाऊज शिवाय घ्या हा. जाते. ते यास्मिन लगेच? साडी बिडी घाला आता तू मम्मी वाट बघत असेल ग. तू या, नका